स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। बेडग गावाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात महत्त्वाची घडामोड घडत असून कैलासवासी परशुराम बापू नागरगोजे यांच्या गजराज गटातील अनेक प्रमुख पदाधिकारी, माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, युवा नेते व उद्योजक यांनी भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीवर विश्वास व्यक्त करत आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला। या पक्ष प्रवेशामुळे बेडग गटातील भाजपच्या संघटनात्मक बळात मोठी वाढ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। बेडग येथे आयोजित करण्यात आलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यास ग्रामस्थ, कार्यकर्ते व भाजप पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती। कार्यक्रमात नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले। यावेळी बोलताना आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवक, महिला आणि वंचित घटकांच्या विकासासाठी सातत्याने काम करणारा पक्ष असल्याचे सांगितले। राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू असून बेडगावच्या प्रगतीसाठीही पक्ष कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असून आगामी काळात बेडगमध्ये विविध विकास कामांना गती दिली जाईल असेही त्यांनी नमूद केले। गजराज गटाच्या वतीने बोलताना प्रतिनिधींनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत गावाच्या प्रगतीसाठी, युवकांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात बेडगला आणण्यासाठी पक्षासोबत काम करण्याचा निर्धार व्यक्त केला।